असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। पालघर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी पलटी झाल्यानंतर पूर्णपणे जी वाहतूक जी विस्कळीत झाली आहे आणि त्याचा फटका जे प्रवासी आहे, विद्यार्थी आहे, चाकरमानी त्यांच्यावर दिसून येत आहेत। आपल्याबरोबर जे प्रवासी आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। शेवटी काय त्यांचं म्हणणं आहे। बेटा तुझं नाव काय आणि कुठं चालला होता? माझं नाव आकाश जोडे आहे। मी वानगाव आयटीमध्ये आहे। मी गेले इकडे 6:30 वाजता उभं आहे। मला एकही अजूनपर्यंत गाडी भेटली नाही पुढे जायला आणि आम्हाला 80% हजेरी भरणं गरजेचं आहे आणि नाही भरली तर आता 2 महिने आधी एक्झाम आहे, एक्झामला बसू देणार नाही। याच कारण मी अजून इकडे उभा आहे आणि तेच विचार करतो कधी ट्रेन येईल कधी पुढे जाईल। किती तास झाले आता 6:30 वाजता उभा आहे। आता किती वाजले बोलला इकडे 7:49 होत आले। आता 2 तास तरी निघून गेले पुन्हा। दूसरे तसे आपल्या बरोबर असे काय म्हणाल, कुठे चालले होते आपण, काय म्हणाल आपण? मैं कल काम पे आ रहा था बिरार से कोई भी ट्रेन नहीं आज मिला मेरे को। 7 बजे का ट्रेन 7 बजे का भी छूट गया, 6:05 का भी छूट गया। हम लोग को लेट हो गया काम पे आने के लिए, जॉब पे आने के लिए लेट हो गया। हम लोग को कोई सुविधा नहीं मिला हम लोग को। अभी कहाँ जाना है? अभी हमको बिरार जाने का है। तो क्या सिचुएशन है? अभी वही देखते हैं कौन सा ट्रेन आएगा। कितने घंटे से हो यहाँ पे? मैं आधे घंटे से खड़ा हूँ यहाँ पे। कोई ट्रेन यहाँ पे? कुछ नहीं आया, अभी कोई ट्रेन नहीं आया। माझं नाव मितेश संजय सुरुम आहे आणि मी वानगाव आय टी मध्ये शिकत आहे। तर सकाळी 7:30 वाजल्यापासून मी उभा आहे इकडे आणि बघतो तर ट्रेन तर मिळत नाही आणि दुसरे लोकल ट्रेन तर मिळत नाही, पूर्णपणे रद्द झाल्या आहेत आणि मेल एक्सप्रेस काढत आहेत हळूहळू। त्यामुळे इकडे जरा गोंधळच झालेला आहे। काय मागणी आहे प्रशासनाकडून, आपली काय मागणी आहे? हेच मागणी आहे की आता लवकरात लवकर हे जरा दुरुस्तीचं काम लवकर पूर्ण करावं आणि रेल्वे सेवा सुरू करावी। आपल्यासोबत काही महिला चाकरमानी पण आहेत, त्यांच्याशी पण आपण विचारू। त्यांना सध्या काय तरी परिस्थिती आहे, त्यांना काय त्रास सहन करावा लागतं? माझं नाव अर्पिता केणी। आम्ही काल सौराष्ट्र पकडलेली होती डहाणूवरून, पण ती बोईसरच्या आधीच थांबवली गेली मध्येच। ते अर्धा तास तशीच थांबली होती। मग आम्ही ट्रेनमधून उतरलो, चालत आलो स्टेशनपर्यंत बोईसरच्या। नंतर आम्हाला बोईसरला पण रिक्षा पण अवेलेबल नव्हत्या, बस पण अवेलेबल नाही। मग आम्ही सेपरेट रिक्षा करून एक्स्ट्रा चार्ज करून इथे पालघरला आलोय। 8 वाजता पोहोचलोय आणि आज पण सकाळपासून आम्ही 6:30 वाजेपासून इथे थांबलोय, तरी एकही लोकल नाही, काही अजून मेल पण गेलेले नाही। आता म्हणतात की एक ट्रेन येईल, पण त्याचा पण टाइम कन्फर्म नाही सांगू शकत। आम्ही दोघं एकाच ठिकाणी कामाला आहोत, त्याच्यामुळे आम्ही मगाचपासून थांबलोय 6:30 वाजेपासून। काल पण हाच प्रॉब्लेम, काल सुद्धा बोईसरला अक्षरशः गर्दी होती। सफाळा, केळवा, वैतरणा जे कोणते जिथले जाणारे लोक होती, तिथल्या लोकांनी फक्त गोंधळ घातलाय की बाबा आम्हाला पण बस करून द्या, आम्हाला सुद्धा आमच्या सुद्धा गावाला जायचं आहे, घरी जायचं आहे। त्याच्यामुळे पालघरला जेवढ्या जाणाऱ्या गाड्या होत्या त्या पूर्णपणे बंद होत्या। चालू होत्या पण गर्दी असल्यामुळे चढताना येत होतं, रिक्षा अर्ध्या रस्त्यातून वळून परत नेत होत्या। लिटरली आम्ही 1.5 तास बोईसरमध्येच घालवला, अर्ध्या रस्त्यातून वानगाववरून चालत येऊन। तरी सुद्धा मग इथून तिथून घरी जाण्याचा पर्याय बघून दुसऱ्या गावातून बोटीतून घरी गेल्या। आताही आम्ही 6:30 वाजता थांबल्यात। आता आम्हाला डहाणूला जायचं आहे। मगाचपासून सांगतात की अर्धा तास झालाय, अर्ध्या तासानंतर ट्रेन येईल, पण काय ट्रेन येत नाही। त्याच्यामुळे आता थांबलोय, पण आम्हाला जाणं कंपल्सरी आहे म्हणून आम्हाला जावं लागेलच। त्यामुळे आपण पाहिलं तर जे ह्याचा जो फटका आहे पूर्ण एकंदर जे प्रवासी आहे, विद्यार्थी आहेत, त्यांना दिसून येत आहेत। कारण त्यांना जाण्यासाठी कुठली पर्याय व्यवस्था नसल्यामुळे जे प्रवासी आहेत ते मनस्ताप व्यक्त करत आहेत। कॅमेरामॅन नावेद शेखसह मोहम्मद हुसेन खान, TV9 मराठी, पालघर। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।